10 अपॉन एक्स प्लस वाय प्लस इज इक्वल टू किती होतं आणि एक दुसरा -2 ना. ठीक आहे, हा झालं इक्वेशन 1, हा झालं इक्वेशन 2. याचं म्हणजे चुकलं काय मग. रिप्लेस 1 अपॉन एक्स प्लस वाय बाय एम अँड 1 अपॉन एक्स मायनस वाय बाय एन. म्हणजे इथं काय होणार 10m प्लस 2n इज इक्वल टू 4. इक्वेशन 3 15m मायनस 5n इज इक्वल टू -2. इक्वेशन 4. ठीक आहे. आता 2n आणि 5n या दोघांना इक्वल करायचं आहे, तर म्हणजे याला 5ने आणि याला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग इथं लिहू मल्टिप्लाय इक्वेशन 3 बाय 5 अँड इक्वेशन 4 बाय 2. म्हणजे याला जर का केलं 5ने 5 इंटू 10m प्लस 2n इज इक्वल टू 4. 5 10 जा 50, 50m प्लस 5 2 जा 10n, 5 4 जा 20. हा झाला इक्वेशन 3 4 5. आणि इथं 15m मायनस 5n इज इक्वल टू -2. याला कितीने करायचं आहे 2ने. म्हणजे किती होणार 30m मायनस 10n इज इक्वल टू -4. 50 प्लस 30 ते 80 येणार आहे. सो ॲडिंग इक्वेशन 5 and 6. So 50m plus 10n is equal to 20 plus 30m minus 10n is equal to -4. 50 plus 30 80m, 10 minus 10 0 is equal to 16. ठीक आहे. मग m इज इक्वल टू काय येणार 16 अपॉन 80. म्हणजे m इज इक्वल टू काय येणार 1 अपॉन 5. इथपर्यंत तर बरोबरच आहे. इथपर्यंत बरोबर आहे. ठीक आहे. आता याची व्हॅल्यू 1, चला इथं पुट करून बघू. इथपर्यंत लिहिलं आहे ना बरोबर. नंतर मग काय करणार पुट m इज इक्वल्स टू 1 अपॉन 5 इन इक्वेशन सांग 3. हा 3 चला 4 मध्ये टाकून बघू. 4 सांग 15m मायनस 5n इज इक्वल टू -2. 5 3 जा 15. ठीक आहे. 3 इंटू 1 3 मायनस 5n इज इक्वल टू -2. ठीक आहे. 3n तिकडे गेला तर नाही थांब -5n तिकडे पाठवू म्हणजे +5n होणार. -2 इकडे आला तर +2 होणार. म्हणजे 5n इज इक्वल टू 3. हा -2 इकडे गेला तर +2 म्हणजे n इज इक्वल टू 3 + 2 5. 5n इज इक्वल टू 5 म्हणजे n इज इक्वल टू काय येणार 5 अपॉन 5. सो nची व्हॅल्यू 1. आता येऊ शकतो आन्सर 5 + 1 6. ठीक आहे. mची व्हॅल्यू आली 1 अपॉन 5, nची व्हॅल्यू आली 1. मग आता काय करू आपण रिप्लेस m बाय 1 अपॉन x प्लस y and n by 1 upon x minus y. मग therefore
1/x + y इज इक्वल टू काय येणार 1/5 एमच्या जागेवर दोन्ही इक्वल आहे ना, हा एम इज इक्वल टू घेतला होता आणि 1/x - y इज इक्वल टू काय येणार एनच्या जागेवरती 1. मग आता हा इकडे गेला आणि हा इकडे आला तर काय होणार x + y. अरे इथं चुकलं होतं, इज इक्वल टू 5 लिहिलं होतं मी. म्हणजे इज इक्वल टू काय येणार आता, हा इकडे येणार 5 × 1 5 x + y × x + y × 1 x + yच राहणार इज इक्वल टू 5. हा इकडे गेला तर × 1 झालं तर सेमच राहणार म्हणजे x - y इज इक्वल टू 1. इक्वेशन नंबर लास्टवाला कोणता होता, लास्ट इक्वेशन नंबर कोणता घेतला होता 1/5च्या नंतरचं ते कट करा आणि इथून लिहा. हां हे किती होतं 4 आणि 5 झालं आहे ना, आता हा 6 आणि हा झाला 7. ठीक आहे, मग आता लिहा ॲडिंग इक्वेशन 6 and इक्वेशन 7. इज इक्वल टू 1/5. ठीक आहे, देन x + y इज इक्वल टू 5 प्लस x - y इज इक्वल टू 1. x + x y - y 0 5 + 1 6 म्हणजे x इज इक्वल टू काय येणार 6/2. x इज इक्वल टू 2 3 जा 6. ठीक आहे, पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन, इथं प्लसमध्ये आहे ना y, मग याच्यामध्ये पुट करायचं इन इक्वेशन 5. मग काय होणार एक्सच्या जागी 3 6 आहे का, हां 6 एक्सच्या जागी 3 + y इज इक्वल टू 5 y इज इक्वल टू 5 3 तिकडे गेलं तर मायनस म्हणजे y इज इक्वल टू 5 - 3 2 x, y इज इक्वल टू 3, 2. याच्यामध्ये आता कॉमन काय आहे बघा, इथं 27 आहे इथे 31 आहे, याच्या उलटे इथे केलं आहे, इथे 31 आहे इथे 27 आहे. मग यात असं एक इक्वेशन होतं बघा आपल्याकडे 499 आणि 501 वाला प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये. मग त्याच्यामध्ये काय केलं होतं, एकदा आपण ॲड केलं होतं एकदा सबट्रॅक्ट केलं होतं, सेम इथे पण करायचं आहे. एकदा काय करू ॲडिंग इक्वेशन 3 ॲड इक्वेशन 4 म्हणजे इथे काय करायचं 27a + 31b इज इक्वल टू 85 प्लस इथे काय येणार 31a - 27b इज इक्वल टू 89. 27 + 31 58a 31 - 27 4 प्लस 4b हा मोठा आहे ना 31 काय तिथलं सोड ना इज इक्वल टू 85 + 89 194 194. ठीक आहे, हा एक इक्वेशन झाला आपला. त्याच्यामध्ये कॉमन काय निघू शकतो, काहीतरी चुकलं का 8 2 16 तो 4च्या तिथं हे झालं असतं 31 बी ना 31 बी आणि 27 बी ते किती होते मायनस आहे नाही तर क्वेश्चनमध्ये प्लस आहे का मायनस आहे इथे अरे क्वेश्चनमध्ये बघा क्वेश्चनमध्ये क्वेश्चनमध्ये बघा क्वेश्चनमध्ये कारण इक्वेशन चुकलं आहे हा इथं पण 58 यायला पाहिजे. अरे ते इथे मायनस आहे की इथे प्लस आहे ते सांगा ना इथे प्लस असेल क्वेश्चन बघ क्वेश्चन
इथे प्लस असेल तेव्हाच इथे 58 येणार ना. 58च्या टेबलमध्ये येणारच हा नंबर पाहिजे. इथं काय करणार मग 31 + 27 अगेन इथं पण प्लस होणार. अजून कुठं राहिला झालं. इथं पण प्लस आहे, इथं पण प्लस आहे ना. आता चेक करून घ्या, नाही तर परत आन्सर परत लिहावं लागेल मला पण तुम्हाला पण. ठीक आहे. मग इथं काय करणार 58 दोघांमध्ये कॉमन आहे. इथं पण 58 आहे, इथं पण 58 आहे. बाहेर काढू. A + B = 174. 8 2 16 17 174. A + B = 174/58. डिवाइड करा दोघांना. काय येतो 5 3 15 8 3 24. 150 + 24 174. म्हणजे A + B = हा 3 होतो. A + B = किती आला 3. इक्वेशन नंबर 5. ठीक आहे. त्यानंतर यालाच आता काय करणार सबट्रॅक्ट करणार. म्हणजे इथं कॉमन आलं पाहिजे 4A - 4B. ठीक आहे. सबट्रॅक्ट सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3/4 मोठा कोणता आहे 89 मोठा आहे ना. इक्वेशन 3 फ्रॉम 4 म्हणजे 89 - 85. म्हणजे इथं लिहिणार 31A + 27B = 89 मायनसमध्ये साईन चेंज होतात. ठीक आहे. 27A + 31B = 85. ठीक आहे. आता इथे जर का मायनस करतो आपण म्हणजे हा प्लसचा काय होणार मायनस, हा प्लसचा काय होणार मायनस, हा प्लसचा काय होणार इथं मायनस. ठीक आहे. दोस्त दुश्मन सांगितलं होतं. 31 - 27 4. 27 - 31 -4. 31 मोठा आहे ना. -4B = 85 - 89 - 85 4. म्हणजे इथे काय येणार 4 कॉमन. A - B कॉमन बाहेर काढला = 4. मग A - B = 4/4. सो A - B = किती येणार 4 1 जा 4. म्हणजे A - B = 1. हा झाला इक्वेशन नंबर आपला 6. ठीक आहे. लिहा इथपर्यंत. ए आणि बी मध्ये कुठं काय एची व्हॅल्यू 1 आली. हां याच्यामध्ये 5 आणि 6 ॲड करायचं. इथं +B आहे, इथं -B आहे ना. झालं लिहून. मायनस केलं तर ए कॅन्सल होऊन जातो, बीची व्हॅल्यू येतो. हां सांगा इक्वेशन नंबर 5 काय आला होता A + B = 4 ना 3. हा होता 5 ना. आणि A - B = 1 हा होता 6. मग आता काय करायचं इथे +B आहे, इथे -B आहे. म्हणजे डायरेक्ट ॲड करू शकतो. मग ॲडिंग इक्वेशन 5 अँड इक्वेशन 6. मग काय करणार A + B = 3 प्लस A - B = 1. A + A 2A. B - B 0. 3 + 1 4. म्हणजे A = काय येणार 4/2. इकडे गेला तर डिवाइडमध्ये A = काय येणार 2 2 जा 4. सो A = 2. ओके. आता Aची व्हॅल्यू पुट करू याच्यामध्ये किंवा याच्यामध्ये. आता +B आहे इथं म्हणजे मायनस, इथं जर -B घेतलं तर इकडे पण मायनस येणार. परत मायनस कॅन्सल करा. तेवढं कोणाकडे वेळ आहे इथंच पुट करा. मग पुट A = 2 इन इक्वेशन. हा कुठला इक्वेशन आहे 3 वाला 5. म्हणजे एच्या जागेवर काय येणार 2 + B = 3. म्हणजे B = काय येणार 3 - 2. सो B = 1. ठीक आहे. एची आणि बीची व्हॅल्यू मिळाली. आन्सर आलं का नाही. परत रिप्लेस करायचं आहे. रिप्लेस A बाय 1/x + 2 की x - 2 x - 2 ना x - 2 and B by 1/y + 3.
देअरफॉर इथे लिहायचं 1/x-2 इज इक्वल टू एच्या जागेवर काय ते आहे 2 अँड देन बी किती आहे 1/y+3 इज इक्वल टू बी किती आहे 1. आता कसं व्हॅल्यू काढणार हा इकडे जाणार तर 2 नी मल्टिप्लाय होणार म्हणजे 1 इज इक्वल टू 2 इंटू x-2 y+3 इज इक्वल टू 1. हा इकडे 1 नी मल्टिप्लाय होणार तर सेमच राहणार आहे चेंज नाही होणार आहे. मग इथे काय करायचं आता 2 इकडे जाणार तर अपॉनमध्ये जाणार ठीक आहे किंवा इथे मल्टिप्लाय करा 2 इंटू x 1 इज इक्वल टू 2x 2 टू 4 ठीक आहे. याला सॉल्व करून घेऊ आधी -4 इकडे आलं तर +4 म्हणजे x इज इक्वल टू काय होणार 2x इज इक्वल टू हा 1 आहे तिथेच -4 इकडे आलं तर +4 म्हणजे x इज इक्वल टू 2x इज इक्वल टू 5 म्हणजे x इज इक्वल टू काय होणार 2/5. आलं का बरोबर आन्सर आता बरोबर असेल. आणि इथे काय येणार y इज इक्वल टू 1 +3 इकडे गेला तर -3 y इज इक्वल टू किती होणार -2. आलं बरोबर आन्सर हे चुकलं आहे नाही आता नाही चुकलं झालं छापा. थर्ड सांगा क्वेश्चन नंबर 4 चालू आहे का क्वेश्चन नंबर 4 1/3x + y ना हां इथे प्लस की मायनस इथे प्लस 3x - y हां अरे आला का 3/4 आला का चला एक हां दुसरा हां 3x + y हां -1/3x - y इज इक्वल टू 1/8. लक्ष द्या याला म्हणतात डिफिकल्टी लेवल. डिफिकल्ट नाही आहे इझीच आहे तरी बघा 1/3x + yला रिप्लेस करू आपण एनी किंवा बीनी किंवा एमएननी कुठला पण एक लेटर घेऊन चला रिप्लेस करू. रिप्लेस 1/3x + y बाय कशाने करू ए बी सी डी एम एन पी क्यू काय करू सांगा बाय पी अँड 1/3x - y इज इक्वल टू क्यू. हे मग इथे काय येणार या पूर्ण याला कशाने रिप्लेस करायचं आहे पीनी म्हणजे हा पूर्ण एकच लिहिला आहे ना मग इथे काय येणार पी प्लस या पूर्ण याला क्यूने रिप्लेस करायचं आहे 1/3x - yला 10चा कॉईन आहे 10ची नोटने रिप्लेस करायचं आहे इथे झाली हो क्यू इज इक्वल टू 3/4 याला दिलं इक्वेशन नंबर 1. याला इक्वेशन नंबरच नाही दिला होता आपण ठीक आहे. दुसरी हे लास्ट मेथड आहे लास्ट क्वेश्चन आहे म्हणून आपण इक्वेशन नंबर नाही दिला आता हे म्हणजे तुम्हाला समजेल इक्वेशन नंबर नाही दिला तर चालतं ठीक आहे. दुसरा आहे 1/2 3x + y आहे आपण रिप्लेस कोणाला करणार आहे फक्त 1/3x + yला हाता अपॉनमध्ये म्हणजे काय येणार याच्या जागेवर काय येणार p पूर्ण याच्या अपॉनमध्ये 2 ठीक आहे 2 अपॉनमध्ये आहे ना म्हणजे काय येणार 1/2 इंटू p मायनस आता काय येणार 1/2 इंटू 1/x - y म्हणजे q/2 इथे पण इज इक्वल टू 1/8 इक्वेशन नंबर 2. आता प्रॉब्लेम आहे जर का फ्रॅक्शनमध्ये असेल तर सॉल्व करायला जास्त डिफिकल्ट जातो. या 4 आपल्याला पाहिजेच नाहीत मग या 4ला अशा कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करू की हा कॅन्सल होणार मल्टिप्लाय किंवा डिवाईड काय करणार याला हां 2नी कट केलं तर नाही होणार तरी 2 to the 4 येईल 4नी मल्टिप्लाय करू शकतो याला मग काय करतं मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 4 अँड इथं मला 8 नाही पाहिजे तर 8नी अँड इक्वेशन 2 बाय 8
तुम्हाला मला उडवायचं आहे तर मी तुम्हाला तुमच्याच पद्धतीने उडवणार. ठीक आहे. 4 इंटू पी प्लस क्यू इज इक्वल टू 3/4. 4 इंटू पी, 4 इंटू क्यू इज इक्वल टू 4 1 जा 4, कॅन्सल, इथं काय येणार 3. इक्वेशन नंबर 3. 2 इक्वेशन नंबर 3. इकडे 8ने मल्टिप्लाय करणार आहे. p/2 मायनस q/2 इज इक्वल टू 1/8. ठीक आहे. 2 कितीचा 8, 4चा, म्हणजे इथे काय येणार 4p. 2 4 म्हणजे 4q इज इक्वल टू 8 1 म्हणजे इथे काय राहणार 1. इक्वेशन नंबर 4. ठीक आहे. इथं 4p आहे, इथं 4q आहे, इथं 4p आहे, इथं 4q आहे, इज इक्वल टू इथे 1 आहे. ठीक आहे. इथं प्लस आहे, इथे मायनस आहे, दोन्ही 0 होऊ शकतं. मग करा ॲडिंग इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4 आहे ना, 4 म्हणजे इथे काय राहणार 4p, त्याचं कॉमन पण निघू शकतो पण असंच येणार 4p प्लस 4q इज इक्वल टू 3 प्लस 4q मायनस 4q इज इक्वल टू 1. 4p प्लस 4p, 4q मायनस 4q 0 इज इक्वल टू किती येणार 4. 3 प्लस 1 4 म्हणजे देअरफॉर p इज इक्वल टू काय येणार 4/8. 8 खाली जाणार ना, म्हणजे काय येणार 1 जा 2 जा म्हणजे p इज इक्वल टू बरं झालं सांगितलं 1/2. आता पीची व्हॅल्यू पुट करू. कुठं करू पुट, इथं करू. p प्लस क्यू आहे ना इथं, मग इथंच करू पुट. p इज इक्वल टू 1/2 इन इक्वेशन 1. म्हणजे पीच्या जागेवर किती येणार 1/2 प्लस क्यू इज इक्वल टू 3/4 म्हणजे क्यू इज इक्वल टू किती येणार 3/4 मायनस 1/2. ठीक आहे. 3 2 जा 6 मायनस 4 1 जा 4/4 2 जा 8. 6 मायनस 4 2 2/8 मीन्स 1/4 म्हणजे क्यू इज इक्वल टू काय येणार 1/4. समजेल का कसं लिहायचं आहे, कुठून लिहायचं आहे, लिहा मग. हो म्हणले तर लिहा. आता सांगा p इज इक्वल टू किती होतं 1/2 ना, आणि q इज इक्वल टू 1/4 बरोबर ना. ठीक आहे. आता रिप्लेस p बाय 1/3x प्लस y ना, 3x प्लस y ना, 3x प्लस y and q बाय 1/3x मायनस y. नाही, रिप्लेस याच्यानेच केलं होतं. रिप्लेस करताना 2 नाही यूज केलं होतं आपण. मग इथं काय करायचं 1/3x प्लस y इज इक्वल टू काय येणार 1/2 आणि इथे काय येणार 1/3x मायनस y इज इक्वल टू 1/4. ठीक आहे. क्यूच्या जागेवर 1/4, पीच्या जागेवर 1/2. आता हा 3x प्लस y इकडे गेला 1 सोबत मल्टिप्लाय झालं, सेम राहणार, आणि 2 1 जा 2च होतं. कोणत्याही नंबरला आपण 1ने मल्टिप्लाय करत सेमच राहतो. मग इथे काय येणार 3x प्लस y इज इक्वल टू 2. इक्वेशन नंबर लास्ट कोणता होता 4. मग याला देऊ आता 5. मग इथं 3x प्लस y इज इक्वल टू काय येणार 4. इक्वेशन नंबर 6. आता इथं मायनस आहे, मायनस y आहे, इथं प्लस y आहे. ॲड करू दोघांना आपण. ॲडिंग इक्वेशन 5 अँड इक्वेशन 6. 3x प्लस y इज इक्वल टू 2 प्लस 3x मायनस y इज इक्वल टू 4. 3x प्लस 3x, एक्सची व्हॅल्यू 1 होती ना, वायची पण व्हॅल्यू 1 येणार. मग y मायनस y 0. 4 प्लस 2 म्हणजे x इज इक्वल टू काय येणार 6/6. x इज इक्वल टू 6/6 1. हे बोलत चला, काही जण 6/6 0 लिहितात. बघून घ्या तुमच्या क्लासमध्ये एक्झाम झाल्यावर. मग आता काय करायचं पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन, कुठं करू इथे
सांगा. 5. चला 5. इक्वेशन 5. 3 इंटू एक्सच्या जागेवर 1 प्लस वाय इज इक्वल टू 2. 3 इंटू 1 3 प्लस वाय इज इक्वल टू 2. 1 मायनस 1 आहे का आन्सर? 1 आणि मायनस 1 हां 1,1 आहे की 1,-1 आहे? दोन्हीचा आन्सर 1 आहे का? बरोबर आहे ना? इथे आन्सर -1 येईल ना मग. इथे बरोबर आहे ना? म्हणजे y इज इक्वल टू 2 पुढे गेलं 1 2 - 3 इज इक्वल टू y इज इक्वल टू 2 - 3 -1. आन्सरमध्ये काय 1,1 आहे की 1,-1 आहे? क्वेश्चनमध्ये बघा बरं, इथं मायनस होतं की प्लस होतं? इथे मायनस आहे की प्लस आहे ते एवढं सांगा फक्त. 3x + y आहे. एक्सची व्हॅल्यू 1. 3 × 1 कुठं? इथं प्लस आहे ना? हां मग असं सांगणार बाबा, मग चुकलं ना आपलं. ॲडिंग नाही, मग इथं काय ना सबट्रॅक्ट. दोन्हीमध्ये प्लस होतं ना 3x + y. इथं पण 3x + yच होतं का दोन्हीकडे क्वेश्चनमध्ये? हां तेच म्हटलं मायनस, मग इथं पण मायनस झालं क्वेश्चनमध्ये. क्वेश्चन बघा रे बाबा. पहिल्या याच्यात प्लस आहे, दुसऱ्या याच्यात मायनस आहे ना? मग जे होतं ते बरोबर होतं. ॲडिंग प्लस इथे y - y 0, 3 + 3 6, 4 + 2 6, 6/6 1. ठीक आहे. आता इथे जर व्हॅल्यू पुट केली 3 × 1 3 + y इज इक्वल टू 2 इज इक्वल टू 2 जर आलं तर हा मायनस. मग ॲन्सर याचा येतो x, y इज इक्वल टू 1, -1. त्याचा ॲन्सर चुकला आहे बुकमधलं. ॲक्च्युली यांनी इथं 1/2 घेतला आहे आणि इथे यांनी 1/4 घेतला आहे. जर का केलं इथं 4 मग इथं 1. ठीक आहे, असं करा. चला इकडे 4 घे, तिकडे 2 घे.